आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, मी सचिन पंचकराव देशमुख, परभणी परिवर्तन विकास आघाडीचा अध्यक्ष। आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचा पॅनल उभा केलेला आहे। आम्ही माझ्या पॅनल मध्ये प्रभाग क्रमांक 5 या गटातून सतीश नगरसाळे आहेत। प्रभाग क्रमांक 5 या गटातून सौ मीराताई रानडे पाटील, प्रकाश पाटलांची आई, आणि प्रभाग क्रमांक 5 मधून तिलोत्तमा सचिन देशमुख, आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी स्वतः सचिन पंचकराव देशमुख हे लढवत आहे। गेल्या 10 वर्षापासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी करत आहे आणि या प्रभागामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा माझं पराकाष्ठाचा प्रयत्न केलेला आहे। पण नुसत्या प्रभागापुरतं मर्यादित न राहता शहरातील लोकांवर, नागरिकांवर होणाऱ्या अन्यायासाठी मी वारंवार सभागृहामध्ये भांडत राहिलो आणि त्याचंच यश म्हणून मला शहरातील मोठे विषयांना मी हाताळू शकलो। पाणी पुरवठा विषयामध्ये मी नळ कनेक्शन मध्ये 50 कोटी रुपये नागरिकांचे वाचले, घरपट्टीमध्ये मी 222 कोटी कमी केले। हे नागरिकांचा डायरेक्ट लाभ हे केलेला आहे। ह्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला, त्यामुळे माझ्यावर खूप मला त्रास देण्यात सुद्धा आला प्रस्थापित लोकांकडून। पण मी रुकलो नाही, झुकलो नाही, फक्त नागरिकांशी प्रामाणिक राहिलो, दुसऱ्या नगरसेवकासारखं बेमान झालो नाही, इतकंच मी आपल्याला सांगू शकतो। आणि माझ्या प्रामाणिकतेला आणि माझ्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या ह्या 15 तारखेला आमच्या ऑटो रिक्षा या चिन्हावर आपण मतदान करून पुढील काम करण्याची संधी द्यावी, इतकंच मी आपल्याला विनंती करतो। परिवर्तन यशवंत सेनातर्फे परिवर्तन आघाडी हे यांच्या प्रमुख आमचे सचिन भाऊ यांच्या सोबत आम्ही ताकदीने राहून त्यांना आम्ही जो लढा त्यांनी सुरू केलेला आहे या 10 वर्षामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होऊ नये आणि त्यांच्यासोबत सातत्याने उभे राहू आणि या लढ्याला पूर्ण करण्यासाठी या परभणी शहराचं कुठेतरी येणारी पिढी चांगली, सुसज्ज व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, हेच याच निमित्ताने मी सांगतो। नमस्कार, मी प्रकाश पाटील, सचिन भाऊच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये लढाई लढत आहे। सचिन भाऊचं नेतृत्व आमच्यासाठी मानाचं राहील आणि सचिन भाऊचं जे नेतृत्व आहे हे प्रस्थापितांच्या विरोधातलं आहे आणि त्या विरोध करण्यासाठी आम्ही सक्षम सचिन भाऊच्या सोबत आहोत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं हीच विनंती। ऑटो रिक्षा, चौघांचा पण ऑटो रिक्षा, चारही उमेदवारांना निवडून द्यावं हीच सर्व मायबाप जनतेला एक कळकळीची विनंती।